दिशा मॅडम, तुम्ही ना आजपासून बदाम खायला सुरू करा. मला असं वाटते की तुम्हाला विसरायचा आजार व्हायला लागलाय. तुमच्या लक्षात नाहीये का? आता मी या घरची मोलकरीण नाही, तर या घरची मोठी सून आहे. लागलीस तुरु तोंड चालवायला. मी या घरची सून आहे. बावळट. तू आधी पण नोकर होतीस आणि आता सुद्धा नोकरच आहेस. आदित्य सोबत लग्न केल्यापासून तुझा माज वाढलाय. तो आदित्य तुला बायको 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 म्हणून बैलासारखं तुझ्या मागे 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 फिरत असेल, पण त्याची आई आहे ना अहिल्या, ती एका मोलकरणीला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. कळलं? एक मिनिट. काय चाललंय इकडे? हे माझं घर आहे आणि मला माझ्या घरात वाद नकोय. तुम्हाला असं वाटत असेल की माझं लक्ष नाहीये, पण एक दिवस बघेन बघेन आणि काय आहे तो निकाल लावून टाकेन. कळलं? एक सासू मॉम, हिला मी आठवण करून देत होते की ती मोलकरीण आहे या घरातली. त्यावरून ती माझ्यासोबत वाद घालत होती. मी तर शांतपणे चाललेले इथून, आणि मग मी तिला सांगितलं की तू या घरची नोकर आहेस हे विसरू नकोस. तर मला उलटून उलटून काय काय बोलत होती. ती कशी आहे मी चांगलंच ओळखते, आणि तू सुद्धा किती पाताळ यंत्री आहेस हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुला ना खूप जास्त माज आलाय. उतरवणार लवकरच, बघत राहा. अहिल्या मॅडम, आज तू चहा घेऊन आलीस? हो, पारूची सगळी कामं आज मीच करणार आहे. कारण पारू सकाळी सकाळी डबे बनवायला गेली आहे ना, पारूस टिफिन सर्व्हिस मध्ये. आलेच. अहिल्या ना, ती एका मोलकरणीला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. एक मिनिट. तुम्हाला असं वाटत असेल की माझं लक्ष नाहीये, पण एक दिवस बघेन बघेन आणि काय आहे तो निकाल लावून टाकेन. कळलं? या सासू सुनांचं काहीतरी करायला हवं. यांच्यात प्रेम वाढून नाही चालणार. दोघे मिळून माझ्यावर गेम करत असतात ना. आता मी या दोघींना कसा धडा शिकवते ते बघतील या. नमस्कार. बोला. हो हो, मी तीच फाईल बघत होते आता. ओके, ठीक आहे. लवकरच भेटू. एक सासू मॉम, एक सासू मॉम, काय काय होतं तुम्हाला? त्रास होतोय? त्रास होतोय? पोटात दुखतंय? एक मिनिट, मी सगळ्यांना बोलवून आणते. प्रीतम, एक सासरे डॅड, न्यू सासू मॉम, एक सासू मॉमला काहीतरी होतंय. प्लीज सगळ्यांनी या लवकर, प्लीज. काहीतरी होतंय यांना. आईला, आई आई काय होतंय? डॉक्टर काय झालं हिला? यांना फूड पॉइझनिंग झालंय. फूड पॉइझनिंग?
पण सकाळपासून मी असं काहीच खाल्लेलं नाहीये. हो एक सासू मॉम असं काय करताय? मी बाहेर जाताना जेव्हा खाली उतरत होते तेव्हा मी बघितलेलं तुम्ही चहा घेत होतात. सावित्रीने आणून दिलेला ना तुम्हाला. हो पण त्याचा काय संबंध? हो असं काय बोलताय एक सासू मॉम तुम्ही? तुम्ही सकाळपासून रिकाम्या पोटी फक्त तो चहा घेतला होता. त्याच्यामुळे झालं असणार ना फूड पॉइझनिंग. काय गये सावित्री, तू चहात काय कचरा वगैरे मिसळून आणलेलास का? तुझ्यामुळे झालंय सगळं. दिशा, बोलताना जरा विचार करून बोलत जा ग. मी तर तेच बोलतेय. बस काहीतरी बोलू नकोस हं? सावित्री असं काहीही करणार नाही. आमच्या सगळ्यांचा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे, कळलं ना? अहिल्यादेवी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही रिकवर व्हाल. पण आता दिवसभर आराम करा. अहो पण मला एका महत्वाच्या मीटिंग साठी बाहेर पडायचं होतं. अहो वहिनी मी आलोय ना आता. त्या मीटिंगचं वगैरे मी बघून घेतो, तुम्ही आराम करा. प्रीतम, तुम्ही काळजी घ्या, येते मी. सावित्री प्लीज जरा पारूला बोलवतेस का? तिच्या हातचा काढा प्यायल्याशिवाय अहिल्याला बरं नाही वाटणार. दादासाहेब अहिल्या आराम कर.